नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कोणत्याही व्यक्तीला त्याला त्याचे कर्माचे फळ मिळतेच. मात्र विश्वास ठेवा, ज्या दिवशी त्याला त्याच्या वाईट कर्माचे फळ मिळते त्यावेळी मात्र त्याला कोणीही वाचवू शकत नाही. अशाच प्रकारे आजच्या घटनेत घडलं आहे. आजच्या घटनेत गुन्हेगार हा आपल्या वाईट कर्माला लपवण्यासाठी अनेक प्रकारची युक्ती लढवतो. मात्र जेव्हा ही घटना पोलिसांपर्यंत पोचते, पोलीस जेव्हा या घटनेचा उलगडा करतात त्यावेळी मात्र प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो. तर पाहूया या व्हिडिओमधून सविस्तर घटना. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा जिल्ह्यातील मथुराच्या नवजीत पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे बागई टेकडी आणि याच बागई टेकड्यामध्ये राहणारा ज्वाला प्रसाद हे एक शेतकरी होते. ज्वाला प्रसादच्या परिवारात त्यांची पत्नी अंगुरी देवी आणि 2 मुलं आहेत. यापैकी मोठ्या मुलाचं नाव प्रमोद उर्फ कालू, वय वर्ष 25 वर्ष आणि लहान मुलांचं नाव आहे दीपक, त्याचं वय जवळपास 23 वर्षाचं आहे. दोघेही भाऊ गावातीलच वीटभट्टीचे काम करतात. मोठा मुलगा प्रमोद याचे लग्न झालेले आहे. त्याची पत्नी करिश्मा, वय 21 वर्ष आहे. 15 फेब्रुवारी 2026ला सकाळी 8:30 वाजता ज्वाला प्रसाद हे आपल्या मोठ्या मुलाला घेऊन प्रमोदला घेऊन शेतावर काम करण्यासाठी निघून गेले होते. घरी त्याची पत्नी अंगुरी देवी, सून करिश्मा, लहान मुलगा दीपक हे असतात. 1 तास निघून गेला आणि अचानक घरातून जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागतो. ओरडण्याचा आवाज येऊ लागला. शेजारी पाजारी जेव्हा हे आवाज ऐकतात तेव्हा धावपळ करत ज्वालाप्रसाद यांच्या घरी पोहोचतात आणि आत प्रवेश केल्यानंतर तेथील दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण घरामध्ये ज्वालाप्रसादची सून करिश्मा आणि त्यांचा लहान मुलगा दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या गळ्यातून खूप जास्त रक्त येत होतं. असं वाटत होतं की कोणीतरी त्यांचा गळा चिरलेला आहे. आणि बाजूला ज्वालाप्रसादची पत्नी अंगुरी देवी ही जोरजोरात रडत होती. मात्र अंगुरी देवीची सून करिश्मा आणि मुलगा दीपक यांचा श्वास अजूनपर्यंत सुरू होता. त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तात्काळ दोघांना घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. डॉक्टर जेव्हा दोघांची तपासणी करतात तेव्हा मात्र वेळ झालेला होता. करिश्माचा काही वेळापूर्वीच मृत्यू झालेला होता आणि दीपक हा अतिशय गंभीररित्या हालतीमध्ये होता. यामुळे डॉक्टर दीपकला आग्राच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देतात. इकडे ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि शेतातून ज्वालाप्रसाद त्यांचा मोठा मुलगा धावपळ करत हॉस्पिटलमध्ये जातात. प्रमोद आपल्या पत्नीच्या मृतदेहाला बघून त्यावेळी तो जोरजोरात रडायला लागतो. कारण की दीपकचं केवळ 4 महिन्याआधीच लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यापासून या 4 महिन्यात ती आपल्या माहेरी देखील गेली नव्हती. आता डॉक्टर लगेच या घटनेची माहिती पोलिसांना कळवतात. पोलिसांना ही माहिती मिळताच तात्काळ आपल्या टीमसह हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. करिश्माचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमार्टम करता पाठवून देतात आणि या सर्व घटनेबद्दल पोलीस ज्वालाप्रसादची पत्नी अंगुरी देवीला विचारपूस करतात. अंगुरी ही रडतच पोलिसांना सांगते की साहेब, माझा पती ज्वालाप्रसाद आणि माझा मोठा मुलगा प्रमोद शेतावर काम करण्यासाठी निघून गेले. त्याचवेळी माझ्या घरात 4 व्यक्ती घुसले. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कपड्याने बांधलेलं होतं. त्यानंतर त्यांनी माझ्या सुनेला आणि मुलावर चाकूने सपासप वार केले. मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मला जोरदार धक्का देऊन खाली पाडलं आणि त्या ठिकाणावरून 4ही व्यक्ती फरार झाले. पोलीस विचारतात, तू 4 जणांचा चेहरा पाहिलेला आहे का? तू त्यांना ओळखते का? आणि कोणत्या कारणाने तुझ्या सुनेवर आणि मुलावर हमला केला आहे? यावर अंगुरी म्हणते, साहेब, मी त्यांचा चेहरा पाहू शकली नाही, त्यामुळे मी त्यांना ओळखत नाही. पोलीस पुन्हा अंगुरी देवीला विचारतात, मात्र अंगुरी देवी पोलिसांना स्पष्टपणे सांगत नाही. त्यानंतर पोलीस या घटनेची माहिती करिश्माचे वडील यांना देतात. त्यांचं नाव असतं जयप्रकाश. जयप्रकाश हे आग्राच्या नंदलालपूरचे रहिवासी होते. जयप्रकाश यांना माहिती मिळते की आपल्या मुलीवर अज्ञात व्यक्तीने घरात घुसून हमला केलेला आहे. तुरंत मुलीच्या सासरी पोहोचतात. जेव्हा पोलीस सांगतात की तुमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे त्यावेळी त्यांना धक्काच बसतो. ज्वालाप्रसाद यांच्या घरात जे 4 व्यक्ती घरात घुसून सुनेवर मुलावर हमला केला होता, हे व्यक्ती कोण होते आणि या दोघांची हत्या करण्याचं कारण काय होतं? या संपूर्ण हत्याकांडात ज्वालाप्रसादचा मोठा मुलगा तर जिवंत असतो, मात्र त्याची हालत गंभीर होती.
पोलीस आता चौकशी करण्यासाठी ज्वालाप्रसाद यांच्या घरी जातात. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यानंतर त्यांची विचारपूस केली जाते. मारेकरी कोणत्या रस्त्याने आले होते आणि परत कोणत्या रस्त्याने पळून गेले. ज्वालाप्रसादची पत्नी अंगुरी देवी म्हणते की साहेब, घराच्या अंगणातच माझी सून आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलीस अंगुरी देवीला त्या ठिकाणी घेऊन जातात. पोलीस बघता तर त्यांना आश्चर्य वाटते, कारण करिश्मा आणि तिचा दीर दीपक यांचा ज्या जागेवर हमला झाला होता त्या ठिकाणी जे काही रक्त सांडलेलं होतं ते पूर्णपणे साफ केलेलं होतं. आणि ज्या रूममध्ये करिश्मावर हमला झाला होता त्या ठिकाणी एक बेड होता आणि तो बेड देखील पूर्णपणे धुवून टाकलेला होता आणि त्या बेडला देखील त्या ठिकाणावरून हटवलेलं होतं. जेव्हा याबद्दल ज्वालाप्रसादच्या पत्नीला विचारलं की ही साफसफाई कोणी केली आहे, त्यावर अंगुरी देवी म्हणते, साहेब, ही साफसफाई मीच केलेली आहे, कारण घरात सर्वत्र रक्तच रक्त सांडलेलं होतं. त्यामुळे मी पूर्णपणे घाबरलेली होती. त्यामुळे मी पाणी टाकून पूर्ण रक्त साफ केलेलं आहे. त्यावेळी पोलीस अंगुरी देवीला रागावतात आणि म्हणतात, हे तू खूप मोठी चूक केलेली आहे. तुला तर माहीत आहे तुझ्या सुनेची हत्या झालेली आहे आणि मुलगा देखील गंभीर हालतमध्ये आहे. आम्हाला या ठिकाणावरून काही पुरावे मिळाले असते आणि याच पुराव्याच्या आधारावरती आम्ही गुन्हेगारापर्यंत पोहोचलो असतो. मात्र तू हे सगळं साफ करून संपूर्ण पुरावे नष्ट केले आहे. यावर अंगुरी म्हणाली की साहेब, मी खूप जास्त घाबरलेली होती, त्यामुळे मी संपूर्ण साफसफाई केली. त्यानंतर बेडबद्दल विचारतात. त्यावर अंगुरी देवी म्हणते, साहेब, बेडवरती देखील रक्त लागलेलं होतं, त्यामुळे मी संपूर्ण बेड धुवून स्वच्छ केलेला आहे. पोलीस त्या बेडला जाऊन बघतात तर खरोखरच बेड स्वच्छ केलेला होता. मात्र अंगुरी ही सर्व गोष्ट पोलिसांना सांगून तर देते की मी घाबरल्यामुळे सगळी साफसफाई केली आहे. त्यानंतर पोलीस अंगुरी देवीच्या सांगण्यावर विश्वास करतात आणि त्या ठिकाणावरून निघून जातात. आसपासच्या लोकांना विचारपूस करतात आणि CCTV वगैरे चेक करतात. त्यावेळी त्यांना एक आश्चर्याची गोष्ट कळते. तारीख होती 15 फेब्रुवारी 2026ला सकाळी ज्वालाप्रसादच्या घरी 4 व्यक्ती सुनेवर आणि मुलावर हमला केला होता. त्यात कोणताही व्यक्ती CCTVमध्ये कुठेच दिसत नव्हता. पोलीस पुन्हा बारकाईने CCTV चेक करतात, तरी देखील कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी संशयास्पद आढळून येत नाही. पोलीस सर्वत्र इकडे तिकडे पुन्हा विचारपूस करायला सुरुवात करतात आणि जे काही हिस्ट्री शीटर होते, अपराधी होते, त्यांना लगेच ताब्यात घेऊन त्यांची सक्तीने विचारपूस करण्यात येते. मात्र सगळेच जण एकच उत्तर देतात की साहेब, आम्ही ज्वालाप्रसादच्या घरी गेलोच नाही. आता पोलीस देखील विचारात पडतात की शेवटी ते लोक कोण असेल ज्यांनी ज्वालाप्रसादच्या मुलावर आणि सुनेवर हल्ला केलेला आहे आणि हल्ला करण्यामागचं कारण काय होतं. नेमकं हे 4 व्यक्ती घराच्या आत घुसले होते, तर घरातील कोणतंही सामान उचलून नेलं नव्हतं किंवा कोणतीही चोरी झाली नव्हती. आता पोलिसांना प्रश्न पडला होता, शेवटी एवढा मोठा कांड कोणी केला असेल. आणि त्यानंतर पोलीस पुन्हा 2 दिवसांनी या केसचा तपास करू लागले आणि बागईकट या गावाला जाऊन पोहोचतात. त्या ठिकाणी शेजाऱ्या-पाजारांना विचारपूस करतात, तर शेजारचे लोक देखील म्हणतात की साहेब, ज्वालाप्रसादचा संपूर्ण परिवार एकदम साधा आणि सरळ आहे. त्यांचं कोणाशीही दुश्मनी नाही किंवा भांडण वगैरे नाही. संपूर्ण विचारपूस केल्यानंतर त्यांना जेव्हा कोणताही पुरावा मिळत नाही त्यावेळी पोलिसांच्या डोक्यात येतं की या कांडामध्ये परिवारातलाच कोणता तरी व्यक्ती असू शकते, कारण की घरात त्यावेळी फक्त ज्वालाप्रसादची पत्नी अंगुरी देवी होती आणि अंगुरी देवी हीच महिला होती जिनं सर्व पुरावे मिटवले होते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याचा विरोध स्वतः ज्वालाप्रसाद आणि मोठा मुलगा करत नव्हता. त्यामुळे आता पोलिसांना वाटते की या हत्याकांडामध्ये संपूर्ण परिवाराचा हात आहे. आता पोलिसांना घरातील परिवारावरच संशय आला होता आणि या संशयाच्या आधारावरती शेवटी 19 फेब्रुवारी 2026ला सकाळी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ज्वालाप्रसादच्या घरी जातात. घरी गेल्यानंतर बघतात ज्वालाप्रसाद आणि त्यांची पत्नी अंगुरी देवी सर्व सामान पॅक करून कुठेतरी त्या ठिकाणावरून फरार होण्याच्या प्लॅनमध्ये होते. आता पोलिसांच्या सर्व लक्षात आलं की घरातीलच कोणीतरी व्यक्तीने कांड केलेला आहे. तुरंत तिघांनाही पोलीस अटक करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात. ज्वालाप्रसादची सून करिश्मा आणि दीर यांच्या हत्याबद्दल विचारपूस करतात की हत्या का केली आणि कारण काय. त्यावेळी मात्र त्यांनी आपला संपूर्ण गुन्हा कबूल केला आणि त्यांनी जे सत्य सांगितलं हे ऐकून पोलीस देखील हैराण होतात. ज्वालाप्रसादचा मोठा मुलगा याचे करिश्मासोबत 4 महिन्यापूर्वी लग्न झाले होते
हे लग्न सामूहिक संमेलनमध्ये झालेलं होतं आणि प्रमोदचा जो लहान भाऊ होता दीपक याचं देखील लग्न फिक्स झालेलं होतं. जिच्यासोबत लग्न फिक्स झालं होतं ती करिश्माची लहान बहीण होती. आता दोघंही भावांचं लग्न फिक्स झालं होतं दोघ्या सख्ख्या बहिणीसोबत. दोघे सख्खे भाऊ आणि दोघे सख्ख्या बहिणी एकाच घरच्या जावा होणार होत्या. 4 महिन्यापूर्वी दोघंही भाऊ सामूहिक संमेलनमध्ये लग्न करण्यासाठी जातात. प्रमोद तर करिश्मासोबत लग्न करतो, मात्र करिश्माची जी लहान बहीण होती ती दीपकसोबत लग्न करायला नकार देते. त्यामुळे दीपक हा दुःखी झालेला होता आणि इकडे त्याचा मोठा भाऊ प्रमोद करिश्मासोबत लग्न करून घरी येतात. घरी आल्यानंतर दीपक आपल्या वहिनीला विनंती करतो, तू तुझ्या बहिणीला समजावून सांग की माझ्यासोबत लग्न करेल. मात्र जी करिश्मा असते ती या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत नाही की त्याची बहीण तिच्या देवरसोबत लग्न करेल. कारण करिश्माला देखील पसंत नव्हते की एकाच घरात दोघी बहिणी जावा राहावे. आता करिश्मा यात इंटरेस्ट घेत नाही तर दीपकच्या डोक्यात संशय येऊ लागतो की ही जी माझी वहिनी आहे हिचीच इच्छा नाही की तिच्या बहिणीसोबत माझं लग्न व्हावे. त्यामुळे आता दीपकला आपल्या वहिनीविषयी मनात राग होता. दीपक आता नेहमीच आपल्या वहिनीसोबत वाद घालू लागला. त्यामुळे घरातील वातावरण दिवसेंदिवस बेकार होत खराब होत गेलेले होते. मात्र एवढं सगळं झाल्यानंतर देखील करिश्मा आपल्या बहिणीला समजावून सांगत नव्हती आणि तिला एकदाही तिने म्हटले नव्हते की तू माझ्या दिरासोबत लग्न कर. असेच दिवस जात होते. 4 महिने निघून गेले. शेवटी 4 महिन्यानंतर दीपक ठरवतो की वहिनीने तिच्या बहिणीसोबत आपलं लग्न होऊ दिलं नाही तर वहिनीला माझ्या घरात राहण्याचा अधिकार नाही. आता दीपक योग्य संधीची वाट पाहू लागला आणि शेवटी ती संधी त्याला 15 फेब्रुवारी 2026ला मिळते. जवळपास सकाळी 8 वाजता दीपकचे वडील ज्वालाप्रसाद आणि त्याचा मोठा भाऊ प्रमोद शेतावरती काम करण्यासाठी निघून जातात आणि घरात त्याची वहिनी करिश्मा आणि आई अंगुरीदेवी हे तिघे असतात. त्यावेळी लगेच दीपक एक धारदार ब्लेड आणतो आणि आपल्या वहिनीच्या गळ्यावरती ब्लेडने वार करतो. करिश्मा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत खाली पडली. त्यानंतर दीपक स्वतःवरही त्याच ब्लेडने गळ्यावर वार करतो आणि तो देखील त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडतो. मात्र ही थरारक घटना जेव्हा घडली त्यावेळी ही अंगुरीदेवी त्या ठिकाणी उपस्थित होती. हे दृश्य पाहून अंगुरीदेवी जोरजोरात ओरडू लागली. त्यावेळी शेजारी पाजारी त्यांच्या आवाजामुळे धावत पळत येऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. करिश्माचा मृत्यू झालेला होता, मात्र दीपकचा जीव वाचलेला होता. त्यामुळे ही अंगुरीदेवी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एक प्लॅन बनवते. जसं तिच्या मुलाला या ठिकाणावरून उपचारासाठी नेण्यात येतं. त्यानंतर अंगुरीदेवी घरी येते आणि जेवढे काही पुरावे होते ते सगळे पुरावे तिने साफ केलेले होते. खास करून करिश्माच्या रूममध्ये जो बेड होता त्या बेडला रक्त लागलेलं होतं. त्या बेडला तिने पूर्णपणे धुवून टाकलेलं होतं. कारण की जेव्हा पोलीस तपासणी करायला येईल तर पोलिसांना कोणताही पुरावा मिळायला नको. अशा प्रकारे संपूर्ण कहाणी अंगुरीदेवी ही पोलिसांना सांगते. आणि जेव्हा पोलीस ज्वालाप्रसाद आणि ज्वालाप्रसादचा मोठा मुलगा यांना विचारपूस करतात, वडील आणि मुलगा पोलिसांना सांगतात की हो सर, अंगुरीदेवीने आम्हाला संपूर्ण गोष्ट सांगितली होती. त्यामुळे आम्ही तिघेही फरार होणार होतो. मात्र याआधीच तुम्ही येऊन आम्हाला अटक केली आहे. यानंतर पोलीस तिघांनाही अटक करतात. त्यानंतर पोलीस दीपकला अटक करण्यासाठी आग्र्याला रवाना होतात. त्यावेळी दीपकची हालत ठीक झालेली होती. त्यामुळे पोलीस त्यालाही अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्याला विचारतात की तू आपल्या वहिनीची हत्या का केली. त्यावेळी मात्र दीपकने आपला गुन्हा कबूल केला. मात्र जेव्हा या मागची कहाणी सांगतो, ही कहाणी त्याच्या आईच्या कहाणीच्या एकदम वेगळी होती. दीपक पोलिसांना सांगतो की सर, माझं लग्न वहिनीच्या लहान बहिणीसोबत होणार होतं, मात्र तिने मला लग्न करण्यास नकार दिला. मी वहिनीला विनंती केली, मात्र वहिनीने देखील ऐकलं नाही. त्यामुळे माझं लग्न होऊ शकलं नाही. मात्र जेव्हा मी वहिनीला पाहिलं तेव्हा तिला पाहून माझी नियत खराब झाली. मी ठरवलं की हिच्यासोबत मी जोर जबरदस्ती करून संबंध बनवू शकतो, जेणेकरून ती माझ्या भावाची सेवा करेल आणि माझीही सेवा करेल. मात्र माझी वहिनी मला अजिबात भाव देत नव्हती. मी कित्येक वेळा तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मला धुटकारून ढकलून द्यायची आणि तिने मला धमकी देखील दिली की तू जर माझ्यासोबत असं केलं तर मी तुझ्या भावाला सांगेल. मात्र दुसऱ्या दिवशी वहिनीने माझ्या भावाला काहीही सांगितले नाही. याचा अर्थ हे सगळं वहिनीला पसंत आहे. त्यामुळे मी ठरवलं की पुन्हा हिच्यासोबत आपण जोर जबरदस्ती करावे.
त्यामुळे तो योग्य संधीची वाट पाहू लागला होता. ती संधी त्याला 19 फेब्रुवारी 2026ला मिळाली. पहाटे 5 वाजताच्या सुमारास ज्वालाप्रसादच्या घरी वहिनी आणि त्याची आई होती. याच संधीचा फायदा घेऊन तो तिच्याशी जोर जबरदस्ती करू लागला. मात्र करिश्माने त्याला नकार दिला आणि याच रागाच्या भरात त्याने आपली वहिनी करिश्माचा गळा चिरला आणि त्याच ब्लेडने स्वतःच्या गळ्यावरती देखील वार केले. यामध्ये करिश्माचा मृत्यू झाला तर दीपकचे प्राण वाचले. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.